वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी भारतासाठी पदार्पण, 18 चेंडूत सामना फिरवण्याची ताकद आणि आज जगातील सर्वात धोकादायक महिला फिनिशरपैकी एक. पण तुम्हाला माहीत आहे का ही कोण आहे? तर ही आहे ऋचा घोष. तर ऋचा घोषच्या यशामागे तिच्या वडिलांनी केलेला असा कोणता त्याग आहे ज्यामुळे तिचं आयुष्यच बदललं? चला जाणून घेऊया ऋचा घोषची प्रेरणादायी कहाणी. पश्चिम बंगालमधील सिलिगुडी या छोट्याशा शहरात 28 सप्टेंबर 2003 रोजी ऋचा घोषचा जन्म झाला. लहानपणापासूनच तिला क्रिकेटची प्रचंड आवड होती. इतर मुली बाहुल्यांशी खेळत असताना ऋचा मात्र मैदानावर मुलांसोबत क्रिकेट खेळत असे. ऋचाच्या क्रिकेट प्रेमाला सर्वात मोठा पाठिंबा तिच्या वडिलांनी दिला. स्वतः क्रिकेट खेळलेले तिचे वडील रोज तिला सरावासाठी घेऊन जात. अनेक अडचणी आल्या, पण त्यांनी कधीही मुलीचं स्वप्न मोडू दिलं नाही. ऋचाची मेहनत रंगली आणि अवघ्या 16व्या वर्षी तिला भारतीय महिला संघातून खेळण्याची संधी मिळाली. एवढ्या कमी वयात भारताची जर्सी घालणं हेच तिच्यासाठी मोठं स्वप्न होतं. पण खरी ओळख निर्माण झाली ती तिच्या स्फोटक फलंदाजीमुळे. मैदानात उतरल्यावर ऋचा कोणत्याही गोलंदाजाची भीती बाळगत नाही. काही चेंडूमध्ये सामन्याचं चित्र बदलण्याची ताकद तिच्याकडे आहे. त्यामुळे तिला भारतीय संघाची फिनिशर म्हणून ओळख मिळाली. महिला आशिया कप, आशियाई क्रीडा स्पर्धा आणि अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये तिने भारतासाठी महत्त्वपूर्ण खेळी केल्या. विकेटकीपर म्हणूनही तिने स्वतःला सिद्ध केलं. आज ऋचा घोष फक्त क्रिकेटपटू नाही तर लाखो मुलींसाठी प्रेरणा आहे. छोट्या शहरातून आलेली ही मुलगी आता जगभरात भारताचा झेंडा उंचावत आहे. पण प्रश्न असा आहे, आगामी वर्ल्ड कपमध्ये ऋचा घोष भारतासाठी सर्वात मोठी मॅच विनर ठरेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.